आता माझं कर्तव्याकडे मी येतो. नाही तुम्हाला मगाशी सांगितलं मी हा नोंदणीचा 81 मध्ये 81 अन्वये माझी नेमणूक झाली. आता मी ऑडिटर झालेलो आहे. मला आनंद झालेला आहे की चांगले सोसायटी मिळाले, 900 मेंबर आहेत. मला एबीसी माहित पाहिजे. आता एबीसी काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. ए म्हणजे या ऑडिट मधला ए म्हणजे ऍक्ट अँड रूल्स अँड रेग्युलेशन मला पहिले माहित आहेत का? म्हणजे माझं सहकारी संस्थेचं 1960चं जे पुस्तक आहे आणि 1961चं पुस्तक आहे ते मी वाचले का? हा ए सांगतो. त्यातले रूल्स अँड रेग्युलेशन मला माहिती आहे का? ते ए सांगतो. ते पहिलं प्रिपरेशन मला आदल्या दिवशी अभ्यास करावा लागेल की उद्या मला सोसायटीत जायचं आहे. बी म्हणजे मला बायलॉजचं नॉलेज आहे आणि मला जाऊन संस्थेमध्ये बायलॉज बघायचे आहे. बी फॉर बायलॉज आणि सी फॉर सर्क्युलर. आता जेव्हा तुम्ही म्हणाला कुठून मिळवायचे, आता वेबसाईट ओपन आहे. सरकार खात्याचे अधिकारी तुम्हाला मदत करायला तयार आहेत. तुम्ही तुमच्या जुन्या पुराण्या लोकांकडून सर्क्युलर मिळवायची आणि या सर्क्युलरचा पहिला तुम्हाला अभ्यास करावा लागेल की ह्या सर्क्युलरमध्ये काय म्हटलंय. हे एबीसी नसेल तर तुम्ही ब्लाइंडली जर संस्थेत गेला, तुम्हाला तिथला एखादा हुशार मॅनेजर असतो तो वेड्यात काढतो. तर वेड्यात कसं काढतो ते पण मी तुम्हाला गोष्ट सांगतो की माणसं वेड्यात कशी निघतात नॉलेज नसल्यामुळे. एका सिंहाला भूक लागली फार, त्याला खायला काही पाहिजे होतं, पण तो म्हणे मी शिकार करण्यापेक्षा कोल्ह्याला सांगेल की तू जा माझ्यासाठी शिकार करून आण. चांगली शिकार आहे, त्याचा धडधाकट प्राणी असेल, मेंदू बिंदू चांगला असलेला प्राणी आणि मला जरा चांगले चांगले पदार्थ खायचे आहे. कोल्हा हुशार होता. तो गेला रस्त्याने जाता तर त्याला काही शिकार मिळाला नाही, बारीक होता आणि शिंगाला मोठी शिकार पाहिजे होती आणि म्हणून त्याला गाढव दिसतो. तर कोल्हा असतो हुशार, तो गाढवाला म्हणे आता ह्याला न्यायचं आपल्या सिंहाकडे खायला. म्हणून तो गाढवाला म्हणे अरे तुला सिंह राजा बनवणार आहे, तू माझ्यासोबत चल. आता गाढव असते म्हणजे चल मला राजा बनवणारे सिंह माझ्यासारख्या म्हणजे कोणी थोर माणूस नसेल. गाढव विचारायला गेला तर सिंहाजवळ आणि सिंहाने त्याची झडप पाडली. झडप पाडल्याबरोबर त्याची शेपटी त्याच्या हातात आहे. शेपटी तुटली आणि गाढव गेला पळून. आता पळाल्यानंतर तो लांब जाऊन गाढव म्हणला भरू झाला वाटतो. पण तो सिंह चिडला त्या कोल्ह्यावर. काय तो आणला तर गाढव तो शेपटी पळाला. शेपूटच आली माझ्या हातात, माझं पोट काय भरलेलं नाही. बरंच तू जा त्या गाढवाला घेऊन ये. आता कोल्हा गेला. गाढवाला म्हणे परत चल बाबा तुला काय झालंय. गाढव म्हणे तुम्हाला वेळात काढलं. शेपटी म्हणे शेपटी माझी तुटली म्हणे, नाही नेलो असतो मी, मला कुठला राजा विजय म्हणतो तू. अरे म्हणे बाबा ती शेपटी आहे ना तर सिंहासमोर अडत होती, तुला बसता येणार नाही म्हणून त्या सिंहाने तुझी पहिली शेपटी तोडली. तुला बसता आलं पाहिजे हे लक्षात घे. गाढव म्हणे असं आहे का म्हणे चल मग परत तो गेला. परत त्या सिंहाने झडप काढले, त्याचे 2 कान त्याच्या हातात आले, ते कान तोडले. परत गाढव पळाला. पळाल्यानंतर पुन्हा तो सिंह म्हणाला परत गाढवाला पकडून आण. परत कोल्हा गेला. कोल्हा हुशार प्राणी आपल्यासारखं ऑडिटर सारखा म्हणे अरे तो फुकूट येतात फुकूट, तो तुझ्या डोक्यावर बसणार नव्हता म्हणून ते कान तुझे टाकले गेले, लक्षात घे. तो मुकुट बसला पाहिजे. परत गाढव बसला. परत गाढव गेला. यावेळी मात्र सिंहाने त्याला पकडलं आणि त्याला ठार मारलं. रक्त केल्यानंतर तो त्या कोल्ह्याला म्हणाला बाकीचे ना तू याचं कातडे तिथलं काढ, सगळे पाठ त्याचे वेगवेगळे कर, आता त्याचे पाठ मला असं खायला दे त्याच्या सगळ्या शरीरात. सिंह लांब बसला. कोल्हा पुढे गेला तिथे त्यांनी एक एक पाठ दिला. शेवटी सिंहाच्या लक्षात आलं की त्याचा मेंदूच भेटला नाही मला. तो सिंह रागवला कोल्ह्याला आणि म्हणे अरे तो मेंदू कुठे, सगळे पाठ मला मिळाले तर मला तो महत्वाचा भाग होता, तो मेंदूच भेटला नाही, काय केलं मेंदू घेऊन ये. कोल्हा म्हणे साहेब पहिल्या वेळेस तो आला, तुम्ही त्याला पकडून खायचा प्रयत्न केला, शेपटी तुटली तरी तो गेला, परत आला, पण कान पकडले तरी तो पळून गेला, परत आला. याचा आपल्याला मेंदू नव्हता लक्षात घ्या.
कोणला सांगितल्यावर सिंहाला तर पटले आणि ते म्हणलं हो बरोबर याला मेंदू नसेल म्हणूनच हा परत आला. तुझं म्हणणं बरोबर आहे, यू आर करेक्ट. म्हणून इथे मला हे एबीसी नसेल तर आपल्याला जो सचिव आहे तो सचिव त्या गट आपल्याला त्या गाढवासाठी करेल. म्हणून मला कायद्याचं नॉलेज, बायलॉचं नॉलेज, सर्क्युलरचं नॉलेज हे पाहिजेच. ते कसं मिळवायचं, दिस इज माय स्किल, तुमचं स्किल, हे तुम्ही लक्षात. अजून एक याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे. मला एबीसी बरोबर एबीसी पण माहित पाहिजे. एबीसी काय आहे, नवीन जे आलेले आहेत त्यांनी एबीसी तर सुरुवातच करा. एबीसी तुमच्याकडे तुमच्या ऑडिटरचा संचय. आमच्याकडे मी जेव्हा खात्यात टाकले 1996 त्यावेळेच्या डायऱ्या, पतसंस्था डायऱ्या, पतसंस्था व्यवस्थापन डायऱ्या, त्यावेळेचं कायद्याचं पुस्तक, त्यावेळेचं ऑडिट मॅन्युअल, त्यावेळेचं जुनं पुस्तक. आज सरकारी कायद्यामध्ये फार बदल झालेले आहे. 168 कायदे आणि जवळपास 107 रूल्स अँड रेग्युलेशन आलेले आहेत. त्याचे माझ्याकडे फक्त एकच आहे 81. साहेबांकडे, निबंधकाकडे सगळ्या त्या गोष्टीचा उहापोह करणं तर मला ते एकच दिलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही जर लक्षात घ्या, मला एबीसी पण माहित पाहिजे. आता एबीसी काय आहे, ए आहे अकाउंटिंग नॉलेज. तुम्ही कायद्याच्या पुस्तकात आहे सर्टिफाईड ऑडिटर हा व्यवस्थित डिग्री होल्डर आणि जीडीसीएन झालेला पाहिजे, महादेशात नॉलेज पाहिजे आणि तो हुशार पाहिजे असं कायद्यात आहे. म्हणजे तुम्ही सगळे हुशार आहात, मला कायद्याचं नॉलेज आहे. पॅनलवरती येण्यासाठी मंत्र्याचे सुद्धा फोन आलेले आहेत. तर माझा एक माणूस पॅनलवरती घ्या, हा नवशेने तो इकडे आलेला आहे. आणि म्हणून नंतर तुम्ही म्हणू नका डिपॅनलाइज करताना की साहेब मला अकाउंटचं नॉलेज नव्हतं, मला कायद्याचं नॉलेज नव्हतं. मागाशी जो प्रश्न निर्माण केला ना, ती कारवाई करू नका. पण मी तुम्हाला एक सांगतो की नवीन ऑडिटरला पण की कॉन्ट्रा एंट्रीचा इफेक्ट काय होतो असं जर विचारलं तुम्हाला तर तुम्हाला म्हणेल दोन्ही बाजूला सारखेच आहे. कॉन्ट्रा एंट्री त्याच्यात काय आहे, पण कॉन्ट्रा एंट्रीचा इफेक्ट तुमच्या ऑडिट फी वर होतो. मी सांगितलं तर असं काय होतं, वर्किंग कॅपिटल वरती जी ऑडिट फी आहे त्याच्यातून कॉन्ट्रा एंट्री वजा करायची असते. काही ऑडिटर वजाच करत नाही त्याच्या खोलण्यासाठी. मग आम्हाला प्रश्न पडतो त्यांनी ऑडिट फी जास्त घेतली. मग अशा वेळी मला अकाउंटिंग नॉलेज हे फार महत्वाचं आहे. सगळ्या बाजूने अकाउंटिंग नॉलेज म्हणजे मला बॅलन्स शीटचं अकाउंटिंग नॉलेज पाहिजे, पीएनएलचं नॉलेज पाहिजे, मला इन्कम आणि एक्सपेंडिचर नॉलेज पाहिजे, मला शेड्यूल म्हणजे याद्या जे म्हणतो त्या सगळ्या शेड्यूलचं नॉलेज पाहिजे. म्हणजे ऑडिट रिपोर्ट हा एबीसी पार्ट मध्ये असण्यापेक्षा माझे आर्थिक पत्रक व्यवस्थित आहे का नाही, पहिली गोष्ट मला करायला वेळेला ते तेरी सोडवायचं. मी काय करतो, पत्रक आले का बघतो, सचिवालयाची सही आहे, बस माझं काम संपलं. पण मला काही वेळा डाऊटफुली सॅम्पल म्हणून तेरी सोडवायला पाहिजे त्या संस्थेची आणि ती सोडून सचिव बरोबर जगलेली करतो का हे सॅम्पल बेसवर बघायला पाहिजे. म्हणून अकाउंटिंग नॉलेज असणं गरजेचं आहे. दुसरं पुढे आपण साहेबांनी सांगितलं वाउचिंग नॉलेज पण महत्वाचं. आता याच्यातून पुढे काय होतं, ते त्याला वाउचर आलं आणि त्या वाउचर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खर्च केलाय, सगळं काही बरोबर आहे, रेव्हेन्यू स्टॅम्प आहे सगळं, ते ऑथेंटिक आहे का आणि त्याच्यात काय फ्रॉड आहे का, ते इंटेन्शन काय आहे, हे फार महत्वाचं राहतं. आणि एक वाउचर काय करू शकतो तर आपल्याला फौजदारी पर्यंत नेऊ शकते एखादं वाउचर. म्हणून वाउचिंग करताना आपण हिरव्या पेननी तपासतो, टिक मारतो, सगळं काय करतो, पण त्याच्या खोलात जाऊन आपण खरोखर हा खर्च खरोखर केला, हा वास्तविक आहे का, जेन्युइन आहे का, त्या डीप पर्यंत. आपण काय करतो, आपले एक सायन्स आहे, त्या वाउचिंग मध्ये फ्रॉड शब्द होता तो तुम्हाला सांगतो. महानंदामध्ये जेव्हा आमची पोस्टिंग झाली तर शेवटचा मार्च महिन्याचा फक्त वाउचिंग तपासायची बाकी होती आणि तो ऑडिटर बदली झाल्यामध्ये गेला होता. आणि अशा वेळी नाशिकहून आमची पोस्टिंग महानंदाला झाली. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ऑडिटच्या रेकॉर्ड द्यायच्या आधी तर फ्लुएंट इंग्लिश बोलणारा एक असा टॅग बी घालणारा किंवा अकाउंटंट जो होता तर साहेबांचा पीए होता, तो आयसची पोस्ट आहे तिथे. आणि मला सांगितलं काय साहेब वाउचिंग वाउचिंग मध्ये काही गरज नाही, सगळं तपासून झालं. तुमच्या ऑडिटरनी पण तपासले आता कालचे
अरे पण मला बघू तर काय प्रॉब्लेम आहे, मी बघतो, मला वाटतं काय नाही ते मी सोडून देईन. वाट बघायचे वाउचर तपासतात एक वाउचर माझ्या हाती लागलं. हे ऑडिट आहे 2005-06 आणि मी गेलो होतो 2007 मध्ये. म्हणजे आपल्या ऑडिटचं काम आहे, सगळं संपल्यानंतर आपण जातो. त्या वाउचर मध्ये मला आहे ना, ते वाउचर असतं, आपल्याला किती नजर आपली बिलबिलती पाहिजे, ह्या कोपऱ्यापासून ह्या कोपऱ्यापर्यंत ह्या कोपऱ्यापासून वाउचर वरती डेट बरोबर आहे का, अमाऊंट बरोबर आहे का, त्याच्या खाली सह्या कोणी केल्या नाही का. एक वाउचर पाहण्यामध्ये माझ्याकडे आलं, त्याच्यामध्ये 30,000च्या ऐवजी तर शून्य वाढवलं, 3 lakhs केलं. आणि हा त्याची शाई थोडीशी बदललेली होती. म्हणजे या 3 पेक्षा ही थोडी फेंट होती. पहिलं ऑडिटरचं काम आहे शंकेची पाल मनात घेणं. कारण ऑडिटरचं पहिलं काम आहे टू डिटेक्ट एरर अँड फ्रॉड. आपल्या ज्युडिशियल मध्ये आहे चुका शोधणं आणि फ्रॉड शोधणं, हे महत्वाचं कार्य आपलं आहे. यानंतर मी काय केलं, जे अक्षर लिहिलं होतं 3 lakhs रुपीज, तिथं मी गेलो. तिथं 30 lakhs ला फी होतं, जिथं तर TY लावून 30 lakhs केलं. तिथे पुढे TY केला होता. मी समजतो याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे. तर सह्या पाहिल्या, 3 अधिकाऱ्यांचा सह्या होता, 3. म्हणजे जो खजिनदार आहे तो GM, असिस्टंट जनरल मॅनेजर आणि जनरल मॅनेजर, असं 3 लोकांचं सह्या. आता मी त्या अकाउंटंटला बोलवलं की हे बाबा घराकडून दिसते काय भानगड आहे. तर साहेब ही बँक स्टेटमेंट बघा, 3 लाख रुपये क्रॉस चेक होता, क्रॉस चेकचे पैसे दिले होते. आणि आमच्या ऑडिटरने काय केलं होतं, चेकबुक तपासलं होतं. ते काउंटर पार्ट जो आहे 3 लाख रुपये बरोबर आहेत रजिस्टरला, तिथे टिका मारल्या होत्या. आणि ऑलरेडी माझ्याकडे वॉचर काहीतरी भानगड आहे, म्हणून मी त्या कन्सर्निंग डिपार्टमेंटला गेलो. त्याच्यासोबत एक होम वॉचरच्या सोबत एक कागद असतात, काही टिपण्या असतात, काही मंजुरी असतात. तर ते गव्हर्नमेंटचं अनुदान होतं, अनुदान. आणि वरती नाव घ्यायचं श्रीरामपूर दूध संघ, श्रीरामपूर दूध संघ, अनुदान 3 लाख रुपये. आता जिथं दूध संघाच्या डिपार्टमेंटने दिलं होतं त्या डिपार्टमेंटला गेलो मी. तिथे गेल्यानंतर ते सांगितलं असं अनुदान या चालू वर्षामध्ये 2006 मध्ये आम्ही दिलेलंच नाही, कोणालाच दिलेलं नाही. गव्हर्नमेंटकडून पैसे झाले, पैसे आले नाही तर तुमचं दूध संघाला 3 लाख रुपये दिले. म्हणून मी बँक स्टेटमेंट काढलं तर 3 लाख रुपये डेबिट पडले होते, पण 3 लाखाच्या पुढे क्लिअरन्स शब्द फक्त होता CLG. पुढे श्रीरामपूर दूध संघाचं नाव नव्हतं. इथं सगळं चेक वरती मी नाव पाहिलं, संघाचे नाव होते, या चेक वरती नव्हतं. मग हे मी काय केलं, त्या श्रीरामपूर दूध संघाला फोन लावला शोधून की तुम्हाला महानंदाकडून 3 लाख रुपयाचा चेक मिळालाय का या डेटचा. पुढे साहेब ह्या संपूर्ण वर्षभरामध्ये आम्हाला चेकच मिळाले आणि अनुदानच मिळाले, तुम्ही कुठे बोलताय, डेबिट पडले. मग मी 34 स्टेप घेतली की श्रीरामपूर दूध संघात गेलो. बघा ऑडिटर श्रीरामपूर दूध संघात गेल्यानंतर तिथे सगळे रेकॉर्ड तपासल्यानंतर लक्षात आलं की 3 लाख रुपये मिळालेले नाही. मग पुढची स्टेप मी घेतली तर ह्या महानंदाचं जिथे बँक अकाउंट होतं MSC बँकेत, तिथं फोन लावला की आमचा चेक जो आहे हा तुम्ही डेबिट दिलेला आहे, क्रेडिट कोणाला दिल्यावर मला सांग. त्याने मला जी गोष्ट सांगितली ती मी एकदम चक्रावून गेलो. आणि मग मी असे चेक शोधत बँकला गेलो. 5 वर्षापर्यंत चेक केलो. मला असे 160 चेक सापडले. किती त्याच्यावरती खडाखोड अशी शून्य गिरवला. कधी 8 होता त्याला शून्य गिरवलाय, कधी 9 होता त्याला शून्य गिरवलाय. आता ऑडिटर बघा, एवढा ऑडिट मागचं केलं म्हणून आता जबाबदार पकडलं जात. तुम्ही चालू वर्षाची ऑर्डर होती आणि मागचं ऑडिट तुम्ही केलेलं आहे. पण आपल्याला रूल्स आहे की हिस्टोरिकल बॅलन्स शीट मध्ये चालू वर्षापासून मला बॅक पर्यंत जाण्याचा सुद्धा मला तेवढाच राईट आहे, बॅक पर्यंत. पण कधी रेग्युलर कोर्स मध्ये 30 ऑडिट असताना नाही.
जर तुम्हाला एखादा फ्रॉड सापडला तर त्याच्या मुळापर्यंत जाण्याचा तुम्हाला पूर्ण राईट आहे. असे 160 चेक मला सापडले आणि मग मी काय केलं, हा सगळा त्या एलआयसी बँकेतून मी रेकॉर्ड मागवला. जो टायरवाला माणूस होता जो मला रेकॉर्ड देत होता त्याच्या खात्यामध्ये 160 चेक जमा झाले. चक्रवर्ती 160 खात्यात जातात कशी, मला एक प्रश्न पडला. कारण तो काय करायचा, चेक वरती लिहायचं संघाचं नाव, पावचेवरती संघाचं नाव, टिपण्यावरती संघाचं नाव, याच्या खात्यात पैसे गेले कसे. आणि मग त्याच्यात महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्राच्या खात्यावर मी मागवलं 5-6 कोटी रुपये तिथे त्याच्या खात्यात जमा झाले होते. त्याची मोडस ऑपरेंडी काय होती ते तुम्हाला सांगतो मी. त्याची मोडस ऑपरेंडी सांगतो मी. तो एखादा व्हाउचर आला तर क्रॉस चेक करायचा इतिहास आणि ही जागा जी आहे तर 2 शब्द लिहायचे डीडी आणि या 3 अधिकाऱ्यांना तो पाट्यापाणी द्यायचा संध्याकाळी, पैसे पण द्यायचं आणि त्यांना सांगायचं मला डीडी काय, या पार्टीचं डीडी करायचं. व्हाउचर दूध सांगायचं होतं सोबत, हो व्हाउचर दूध सांगायचं, फक्त चेक वरती डीडी द्यायचं. महाराष्ट्राची व्यवहार करोडची ट्रान्झॅक्शन होती त्यावेळी आणि तिघांनी सहाय्य केल्यानंतर त्याचं नाव होतं बागवे, डीडी बागवे. त्याचं नाव काय होतं, डी बागवे. डीडी शेअर झाल्यानंतर तर हे काय केलं, आम्ही जेव्हा मीटिंग घेतली तर सर्व्हिस अधिकारी याच्यामध्ये ऐकवलं होतं. तर त्याला म्हटलं तू फ्रॉड केला कसा, पण आम्हाला माहित नाही, आता तो विचारायचं आहे. तो म्हणे माझं नाव डीडी बागवे आहे. आधी मी डीडी शब्द लिहायचो, नंतर पुढे बागवे लिहायचो, क्रॉस चेक राहायचा आणि माझ्या बँकेच्या खात्यात पैसे जमा व्हायचे. तर तिघांना संध्याकाळी पार्टी द्यायचो आणि अशा तऱ्हेने मी 2 सह्या त्या आईच्या पण होत्या. त्याला रात्री 12 वाजता आणि गुन्हा दाखल केला. त्या सर्व्हिस अधिकाऱ्यांना आणि गुन्हा दाखल. एक व्हाउचर, एक धागा तुम्ही कुठल्याही शेवटपर्यंत जाऊ शकता. म्हणजे वाउचिंग ही सोपी गोष्ट नाहीये. ज्याला वाउचिंग जमली, साधं व्हाउचर आहे, तो व्हाउचर सोबत बिल नाही, कुठलाच खर्च नाहीये, तुम्ही ऑब्जेक्शन मध्ये वसूल पात्र काढू शकता. ओके, हे दुसऱ्याला हेच आहे. सोसायटी आपली जी आहे ती मर्यादित शब्द का लिहिला आहे तुम्ही सांगू शकेल का? कुठली सगळी सोसायटी आपण सहकार्यामध्ये काम करतो. कशाची लाभ, कुठली लायबिलिटी? आपल्या आदर्शचे ज्याची लायबिलिटी उपविधी अन्वये मर्यादित केलेली आहे आणि उपविधी मंजूर करता रजिस्ट्रार आणि रजिस्ट्रेशनच्या वेळी बायलॉजची कॉपी सबमिट करावी लागते आणि ह्या बायलॉजच्या कॉपीमध्ये आपल्या जबाबदाऱ्या आहेत त्या फिक्स केलेल्या असतात, त्या मर्यादित असतात आणि म्हणून बायलॉज मध्ये मी मगाशी सांगितलं की बायलॉज पण फार महत्वाचं आहे. आणि तिसरा पार्ट मी तुम्हाला सांगतो, आपण डॉग सारखं काम केलं पाहिजे. डॉग काय आहे? डॉग आहे पहिलं डायरेक्टर बॉडी वर्किंग, कसं काम करतं डायरेक्टर बॉडी. दुसरा आहे की ऑर्डर फॉलो, आपण कोणाची ऑर्डर फॉलो करतो. आणि तिसरा आहे जी, तो जी म्हणजे आपण त्यांना काय गायडन्स करतो. असं 3 प्रकारे आपण याच्यामध्ये जाऊ शकतो. आणि म्हणून कायद्याच्या 81(1) मध्ये 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत की लेखापेक्षण अहवालामध्ये आपल्या एक तर दोष तर आलेच पाहिजे, पण अनियमितता काही असेल कुठल्याही बाबतीमध्ये की अनियमितता, लबाडी, पुरचरी, चोरी, कुठलीही गोष्ट त्यांनी केली असेल इंटेन्शनली तर ती गोष्ट आपल्याला 1-2 गोष्टी आहेत. मग अशी मालाफाईड आणि बोनाफाईडचे सांगितलं, त्या कोल्ह्यांनी मालाफाईडला मेंदू खाल्ला पण तुम्ही फसवलं. तसं तुम्ही मालाफाईडले काम करता पण तुम्हाला वाटतं की आपण वरिष्ठांना फसू शकतो आणि म्हणून टी पॅरालाइजची पाळी येते. तुम्ही बोनाफाईडले काम केलं समजा, तुम्हाला कोणी टी पॅरालाइज करणार नाही, पण तुम्हाला माहित आहे
की इथे फ्रॉड झालेला आहे इव्हन दो, तरी सुद्धा तुम्ही तो सोडला आणि ते क्लिअर कट दिसतंय। एक संगमनेरमध्ये मागच्या महिन्यात केस झाली की गुंतवणूक दाखवली एखाद्या बँकेत, बॅलन्स शीटला गुंतवणूक आहे, करोडोची गुंतवणूक आहे, पण ते एफडीच्या पावत्याच नाही संस्थेनं। हे त्या ऑडिटरला 3 वर्ष ऑडिट करताना कळलं नाही का? त्याने तर पावत्या पाहिल्या नाही का? 74 कोटीचा गुन्हा दाखल झाला, याच्यामध्ये 3 नामांकित सीए वरती गुन्हे दाखल झाले। जर तुम्ही 3 वर्ष ऑडिट करता आणि त्यात बॅलन्स शीटला गुंतवणूक दाखवतो तो, म्हणून फक्त पेपर एंट्री आहे, फिजिकली काहीच नाही, आणि म्हणून त्या ऑडिटरलाही सहपाठी केलं आणि हायकोर्टामध्ये सुद्धा त्यांना बेल मिळालेली नाही, हे लक्षात घ्या। म्हणजे तुम्ही मालाफाईडली जे काम कराल तर तुम्ही आतमध्ये जाल, आणि म्हणून 81(1) मध्ये असं म्हटलंय की तुम्ही अपवाद झाला असेल, अपवाद लिहा। दुर्दैवाने 81(5) जो आता पुढे येणार आहे, पण खूप कमी लोकांनी स्पेशल रिपोर्ट आणि स्पेसिफिक रिपोर्ट सादर केलेले आहेत तुमच्या सर्टिफाईड पैकी, आणि म्हणून माझी जबाबदारी आहे की मला अपवाद दिसला तर मला स्पेशल किंवा स्पेसिफिक रिपोर्ट करावा लागेल, घाबरू नका। कारण तुमचा एक विषय होतो की मी जर रिपोर्ट केले तर माझ्या या एरियामध्ये असं होईल की ऑडिटर हा कडक आहे, जास्त मुद्दे काढतो आणि मला काम मिळणार नाही। पण ज्या संस्था चांगल्या आहेत त्या तुमचं व्हॅल्यू हे करतील आणि ज्या चांगल्या संस्था तुम्हाला मिळतील। दुसरा असं मुद्दा की पीएनएल मध्ये जे काही लिहिलेलं आहे, आता पीएनएल मध्ये एक महानंदामध्ये मी ऑडिट करताना एक डायरेक्टर जो होता तो विमानाने जायचा नागपूरला आणि विमानाने यायचा, विमानाने जायचं विमानाने यायचं। अशा वेळी काय झालं, 107 मध्ये आपल्या IIT विमान प्रवास आला होता, आपल्या ऑडिटरने आमच्या तपासून घेतलं, पण म्हणून हा खर्च वसूल पात्र आहे आणि त्यांनी इंटरेस्टली त्यांनी विमानाने जायचं। तो एकदा गेला ठीक आहे, काय इमर्जन्सी असेल, एकदा गेला ठीक आहे, मी समजू शकतो। दर आठवड्याला मी पैसे तर वसूल काढलेच, पण इंटरेस्टली त्या महाराजांच्या सभासदाची फसवणूक केली म्हणून 420 लावले। माझ्या हातात आहे, 420 लावू शकतो, ब्रीच ऑफ ट्रस्ट लावू शकतो, 408 आहे, 405 आहे, 406 आहे। मला IPC पण माहित पाहिजे, मला एव्हिडन्स ऍक्ट पण माहित पाहिजे। एव्हिडन्स ऍक्ट मध्ये नवीन सुधारणा अमेंडमेंट झालेली आहे आता लेटेस्ट मागच्या वर्षी। तर मला नुसतं ऑडिट करायचं नाहीये, मला त्याच्यामधले फ्रॉड आणि त्याच्यामधले जे काही लबाडी केली असेल तर खरोखर केली असेल तर ती शोधायची आहे। हे लक्षात घ्या, कोणते कलम लावायचे कोणते नाही लावायचे हा पुढचा भाग आहे, पण मी तर लबाडी केली हे तर तुम्ही, चिटिंग केली हे तर तुम्ही करू शकता। तुम्ही समजा कलर मारलाच नाही आणि कलर कसं टाकलाय आणि काय विचार करा कधी कलर मारलाय तो, बिल्डिंग तर एकदम जुनी दिसते। अशा वेळी तुम्ही काय होता, मला कोण काय करायचंय, जामदाना काय करायचं, दिल्या भाऊच्या सह्या करून ठोकून, तसं चालणार नाही। तुमच्या अभागामध्ये ही लबाडी केलेली आहे असं आलं पाहिजे। एखाद्या वेळी काय होतं, जास्तीत जास्त तक्रारी आमच्याकडे पाणी तक्रारी खूप येतात, पाणी वॉटर टँकर संस्थेमध्ये आलेले नाही, टँकर न येता बिलं टाकले। अशा वेळी ऑडिटरने त्याचा सोर्स बघितला पाहिजे, खरोखर टँकर आले का नाही। मग कुठून बघणार, गेटकीपर रजिस्टर आहे त्याच्यात टँकर दिसत नाही सध्या। त्याच्यानंतर माझं असं लक्षात आलं की बिल्डिंग तर नवीन आहे, एक 25 लोक राहतात आणि पाण्याची कॅपॅसिटी 10,000 लिटरची आहे। एक माणूस दिवसाला किती पाणी वापरू शकतो, त्याला किती पाणी लागतं, दररोज 2 टँकर लागतात का, हे माझ्या सद्विवेक बुद्धीने मी कळलं पाहिजे मला की एका माणसाला। आता एक ठिकाणी माझी तक्रार आली होती, पाण्याचा खर्च खूप आहे म्हणून ते तक्रार केली, पाण्याचा खर्च खूप दाखवला। गेट कीपरच्या रजिस्टर मध्ये सुद्धा नोंद नाही, कुठेच नोंद नाही। आता तो माझा ऑडिटर होता, तो म्हणे साहेब याच्यावरती गुन्हा दाखल करावा लागेल कारण गेट कीपर रजिस्टर नाही, अमकं नाही ढमकं नाही। आता ते लोक जीव तोडून सांगत होते खरंच पाणी आहे विरारमध्ये, खरंच पाणी आहे। मग त्या ऑडिटरला मी एक दिशा दिली की तू कसा शोध, त्याला सांगितलं एकूण पाणी लिटर काढ, एकूण पाणी लिटर काढ, त्याला भागीले ते माणसं कर ज्या बिल्डिंग मध्ये राहतात। तिथे जवळपास 80 का 90 फ्लॅट होते, त्या फ्लॅट मध्ये एका फ्लॅटमध्ये 5 माणसं पकड, त्याला सरासरी आंघोळ कपडे धुणं वगैरे एका दिवसाला नॉर्मली 100 ते 150 लिटर पाणी लागतं। मग तो असा काढ की अरे प्रति माणूस प्रतिदिन किती लिटर पाणी वापरतो,
ते येत होतं फक्त 10 लिटर. दुसरा खर्च काय की प्रति लिटर प्रतिदिन किती खर्च आला, तो आला होता 2 रुपये. जो तक्रारदार होता त्याला सांगितलं की तू किती पाणी वापरलं, 10 लिटर मध्ये तुझे आंघोळ बिंघोळ कपडे बिपडे टॉयलेट बिलेट सगळं झालं का? तो म्हणजे नाही, शक्यच नाही. एक बाजू मेरे घर में 5 आदमी को 5 बादली लगता है, ऐसा लगता है वैसा लगता है. पर तू बिस्लरी पितो का कुठे गेलो? येस, 20 रुपये का बिस्लरी पित. अरे 2 रुपये खर्च तुला प्रति माणसाला दिवसाला आलेला आहे. कुठेतरी सद्विवेक बुद्धी तू जागृत ठेव ना. ही तक्रार केली तू, खरोखर तिथे तुम्ही राहतात लोक आणि पाणी आणले ते जीव तोडून सांगताय. फक्त रेकॉर्ड गेट कीपरला एंट्री नाही झाली म्हणून त्याच्यावर गुन्हे दाखल करायचे, हे चुकीचं आहे. आम्ही ते सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर तो त्याचं म्हणणं नाकार की हा म्हणतो हे चुकीचं आहे. ऑडिटर रिसर्च करायचं असतं. रिसर्च फक्त कोणी सांगितलं त्याच्यावरती तुम्ही जर कारवाई केली तर आपल्याला असं वाईट वाटतं की मी चुकीची कारवाई केली. संगमनेरचा किस्सा परत सांगतो. एका संस्थेमध्ये मला असं लक्षात आलं की 2 चेक डेबिट चेक आहे ना बोगस टाकले, 50-50 हजाराचे. आता त्या मॅनेजरला बोलवलं मी का तू 2 चेक डेबिट टाकले, बोगस टाकलेले आहेत आणि हे तू स्वतः पैसे खाल्लेले आहेत. तो म्हणे हो साहेब पैसे खाल्ले. काय बरं खाल्ले? काय सांगू साहेब, त्या कारणाने माझी बायको आणि माझी मुलगी आगीच्या भडक्याने स्टोव्हच्या जळाले आणि मग त्या खर्चासाठी मी चेअरमनला ऍडव्हान्स मागितला. तर चेअरमनने मला दिला नाही आणि मला दवाखान्यात खर्च करायचा होता म्हणून मी हे पैसे टाकलेले आहेत आणि मग मला हे पैसे परत करायचे आहेत. खरं सांगतो, तो मॅनेजर मला बोलला. तर ही गोष्ट चेअरमनला माहित नाही. मग मी जासूसी केली. मी त्या गावात त्याच्या सकाळी सकाळी फेर फटका मारण्यासाठी घरी गेलो आणि मला चहा पाच म्हटलं. तिची मिसेस आणि ती पोरगी, मिसेस चहा घेऊन तिचे हात बी जळलेले मला दिसले. म्हणजे हा पहिली गोष्ट हा खराब बोलला. ह्याचा मला फाईड इंटेन्शन नाहीये. त्याचा बोनाफाईड मुलीला वाचवण्यासाठी केलं त्यांनी, बायकोला वाचवण्यासाठी केलं. आता याला वाचवायचं आहे मला. आय एम अ फ्रेंड फिलॉसॉफर गाईड, पण वाचवायचं कसं? आता पैसे तर भरावं लागेल, फ्रॉड तर झालाय. म्हणून मी चेअरमनला नोटीस दिली की तुम्ही 2 चेकवरती सह्या केलेल्या आहेत, त्याच्यासोबत मॅनेजरनी पण सह्या केलेल्या आहेत. तुम्ही दोघांनी संगनमताने फ्रॉड केला म्हणून तुमच्यावरती गुन्हा दाखल करण्यात काय येऊ नये. चेअरमन होता सरपंच, सकाळी सकाळी धावत आला. काय मी तर काही केलं नाही, यांनीच केलं, याला आता मारतो मी चपलानी असा तसा. अरे म्हणतो ते काय कायदा काय म्हणतो, तू सही केली चेकवर, यू आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल, तू रिस्पॉन्सिबल आहे. बोले साहेब मी तर सरपंच आहे, मी गावचा मातब्बर आहे, माझे जावई आहे, धमकाय ढमकाय, मला वाचवायच्या तू, तुला वाचवतो पण तुला काय करावं लागेल. 1 लाख रुपये या माणसाला उधारी दे. 1 लाखाचा फ्रॉड झाला होता. 1 लाख रुपयाला उसने दे आणि दर महिन्याला हा पगारातून कटिंग करून दे म्हणून बॉन्ड लिहून घे. दर महिन्याला 2,000-5,000 मी सांगतो. जर नाही केलं तर तुझ्यावरती गुन्हा दाखल. त्याने त्याला 1 लाख रुपये दिले. 1 लाख रुपये डेबिट केले, क्रेडिट केली संस्थेमध्ये आणि आम्ही मध्ये लिहिले की याने असं असं पैसे काढले होते आणि हे पैसे त्याच्या नजर चुकीने 2 चेक डेबिट पडलेले आहेत आणि हे त्याने व्याजासह परत जमा केलेले आहेत. त्याच्यामुळे ह्या संस्थेमध्ये याच्यावरती जी कारवाई करायची असेल ती कारवाई पुढे योग्य ती कारवाई करावी असं मी केलं. पुढे काही झालं नाही. तोच जो मॅनेजर होता कालांतराने जेव्हा माझी बदली होऊन माझी 5 दिवस झाले तो भेटायला आला तर त्याची आई मला माझ्यासाठी मेथीच्या जुड्या बिड्या घेऊन आली. म्हटलं काय झालं आहे? म्हणजे मला जे बिडी कामगाराचा जो ऍड्रेस भेटला होता ती बिडी कामगार होती, ते पैसे मी याला 1 लाख रुपये दिले आणि त्यांनी त्या चेअरमनला दिले. आता हा मुलगा एका चांगल्या ठिकाणी नोकरीला लागला, ती संस्था त्यांनी सोडून दिली. म्हणजे मी जर गुन्हा दाखल केला असता तर 3 लोकांना मी शिक्षा दिली असती, बायको, पोरगी आणि तो स्वतः. म्हणजे मला आपण जस्टिफाय करायचं आहे की वेदर इट इज करेक्ट ऑर नॉट, वेदर इट जस्टिफाय ऑर नॉट. आय एम ए जज. मी फ्रेंड फिलॉसॉफर गाईड बरोबर मी जज पण आहे. जज काय आहे की एखादा जर अन्याय झाला असेल एखाद्या सोसायटीमध्ये खरोखर त्याला मेंटेनन्सला जबरदस्ती दंड लावला असेल, जास्त पैसे घेतले असतील आणि त्याला खूपच हॅरेसमेंट चालू असेल तर मला त्याची पण बाजू घ्यायची का तुम्ही चुकीचं काम करता. त्या सोसायटीमध्ये माझं झालं होतं की दंड आकारला 4,000 रुपये, 5,000 रुपये, त्याला कुठेही रूल्स रेग्युलेशन नाही दंडाला, तरी मी काहीच बोलत नाही की म्हणून. अशा वेळी आपण आता सध्या लिफ्ट मेंटेनन्सचा खर्च आहे. आता आपण त्याला वी आर नॉट टेक्निशियन, पण लिफ्ट मेंटेनन्सचा खर्च टाकला भरमसाठ, प्रत्येक वेळी टाकला. आता शोधायचा कसा, त्यातले पार्ट कोणते आहे ते काय मला काहीच माहित नाही. अशा वेळी मी टेक्निकल बोर्डाकडे रेफर केलं पाहिजे.
टेक्निकल बोर्ड महाराष्ट्राचा आहे त्याच्याकडे रेफर करून, काही वेळा PWD कडे पण रेफर करून त्याची सत्यता पडताळून घेतली पाहिजे. खरोखर मेंटेनन्स लिफ्टला आताच बिल्डिंग तयार झालेली आहे 3 वर्ष, आणि आता मेंटेनन्स लागू शकतो का, तिचे पार्ट बदलू शकतात का, तिचे पार्ट काय आहे, कशी बदलू शकतात. त्याच्यामुळे P&L मधला जो खर्च आहे, P&L मधला हा P&L मधला खर्च जो आहे, हा P&L खर्च जस्टिफाय आहे का नाही तुम्ही पाहायला पाहिजे. अजून एक आहे की आपल्याला समिती उपसमितीचं कामकाज पण तपासायचं आहे. आता तुम्ही एक सांगा, बायलॉच्या तरतुदीप्रमाणे मी एखादं काम केलं पण ते कायद्याच्या विरुद्ध आहे, तर याच्या वेळी कायदा श्रेष्ठ. बायलॉज प्रमाणे काम केलं असलं तरी सुद्धा ते नाकारण्याचा मला पूर्ण अधिकार आहे, कारण कायदा काय म्हणतो, कायदा श्रेष्ठ आहे. जर कायद्यामध्ये एखादी गोष्ट आहे पण घटनेच्या विरुद्ध आहे तर मग घटना श्रेष्ठ. ही 3 पार्ट आहे याच्यामध्ये. समिती कामकाज करते. एखाद्या संस्थेने असं लिहिलं समितीने की आपल्याला ही जागा विकायची आहे, वार्षिक सभेत ठराव केला, टेंडर नाही, काय नाही. मग आपण काय म्हणू, वार्षिक सभेने मंजुरी दिली आणि मी जागा विकायला परमिशन दिली, पण याच्यासाठी जी प्रोसिजर फॉलो केली होती ती प्रोसिजर फॉलो केली नाही आणि म्हणून तो निर्णय त्यांचा चुकला. जागा विकली, चेअरमनच्याच भावांनी जागा घेतली, हे फ्रॉड झालेला आहे. संगणमताने त्यांचा फ्रॉड झालाय आणि म्हणून ही जागेचा निर्णय चुकला. वार्षिक सभेने मंजुरी दिलेली सगळी गोष्ट मान्य करायची नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. जर ती चुकीची असेल, कायद्याच्या विरुद्ध असेल, तर वार्षिक सभेला सुद्धा तेवढा अधिकार नाही. सार्वभौम त्याला अधिकार कोणाला आहे, मग खात्याकडे त्यांनी ते प्रपोजल पाठवून त्याची मान्यता घेतली का नाही हे बघायला पाहिजे. दुसरं, एक सॅड नावाचं पण एक प्रिन्सिपल तुम्हाला सांगतो. जसं BOG सांगितलं की मला सोसायटी नॉलेज पाहिजे, म्हणजे कुठली सोसायटी मला ऑडिटला भेटली की कोणाची आहे आणि कोणाची नाही. आता म्हणतात तरी बजूर सोसायटी भेटली एकाला आणि भरमसाठ त्याला ताशेरे ओढले, नंतर लक्षात आलं की ही आमच्या मंत्र्याच्या नातेवाईकाची सोसायटी आहे. वरून फोन आला त्याला आत्ताच्या त्याला कारवाई करा, हे ते सोसायटी मध्ये कोण लोक राहतात आणि कोण राहत नाही, त्याची ग्रॅव्हिटी काय, हे पहिलं गोष्ट तुम्ही पहिले नॉलेज करायचं. जे सोसायटीचे लोक काय, काही वेळा ते सोसायटी मंत्र्याच्या नातेवाईकाची असू शकते. दुसरं आहे की डायरेक्टर बॉडी नॉलेज, म्हणजे डायरेक्टर मध्ये कोण कोण काम करतात. कदाचित त्याच्यामध्ये एखाद्या मंत्र्याचा भाऊ असेल, एखादी पत्नी असेल किंवा काय असेल. आता पुढे आपण जाऊ की 81च्या 2 मध्ये तुम्हाला ऑडिट रिपोर्टमध्ये काय बघायचं आहे. पहिली गोष्ट थकीत रक्कमा तुम्हाला बघायच्या आहे. आता थकीत रक्कमा कोणत्या, हाऊसिंग सोसायटीमध्ये मेंटेनन्स थकबाकी असेल, मग ती थकबाकी तो किती वर्षापासून भरत नाही आणि भरली तर याने अकाउंट मध्ये घेतली का नाही. जो थकबाकीदार आहे त्याच्याशी आपण चर्चा केली पाहिजे की तू किती थकवली का, तर तो सांगेल मी याच्याकडे रोख पैसे देत होतो आणि ते पैसे अकाउंट मध्ये भरलेच नाही. इथे मला एक पॉइंट मिळतो की पैसे यांनी खाल्ले, म्हणजे जी थकबाकीची यादी आहे तिचं कन्फर्मेशन 2-4 लोकांकडून घ्यायला पाहिजे. हे आपलं काम आहे. आणि पतसंस्थेमध्ये पर्टिक्युलर पतसंस्था असते तर NPAच्या यादीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये फ्रॉड होतात. NPAच्या यादीमध्ये ती NPAची यादी बघायची. त्याच्यानंतर रोख शिल्लक मध्ये फार मोठ्या प्रमाणात फ्रॉड होता हाऊसिंग सोसायटी, म्हणजे रोख शिल्लक दाखवायची प्रत्यक्षात नसते. अशा वेळी ज्या दिवशी मी सोसायटीत जाईल त्या दिवशीचं डेबुक दाखव, आणि डेबुक नसेल तर किती रोख शिल्लक आहे तुझ्याकडे मला दाखला दे. तो दाखला घेऊन मी ज्यावेळी तो डेबुक कंप्लीट करेल त्यावेळी ती कॅश टॅली होते का ती पाहायला पाहिजे. तर रोख शिल्लक हे पण एक फार महत्वाचं आहे आणि त्याचं मक्ता आणि दायित्वाचं मूल्यांकन करावं लागेल. 81-2 मध्ये कधी कायद्याचं पुस्तक काढा. मक्ता आणि दायित्व म्हणजे काय, की जी बॅलन्स शीटला जी असेट दाखवलेली आहे ती खरोखर आहे का. समजा एका सोसायटीमध्ये काय झालं, त्यांनी दाखवलं होतं की 25 कपाट आहेत माझ्याकडे, 25 टेबल आहेत, 25 अंक आहेत, 25 टंक आहेत. आम्ही त्या डे स्टॉकची मोजणी केल्यानंतर असं लक्षात आलं की इथं तर 5च कपाट आहेत, टेबल पण शॉर्ट आहे. आणि म्हणून आम्ही नोटीस दिली की तुम्ही डे स्टॉक जो खरेदी केला हा खरेदीच केला नाही, फक्त कागदोपत्री दाखवलाय, तुमच्यावरती गुन्हा दाखल करण्यात काय एवढं. अशा वेळी त्यांनी जे घरी नेलेले कपाट होते त्याच्यात तर दुसऱ्या दिवशी घरी ऑफिस मध्ये घरी नेले. तुम्ही एक नोटीस तुम्ही काय करू शकता, हे जिवंत उदाहरण आहे. शिवाय डिव्हिडंडची साखर वाटप केली होती, त्या पतसंस्था होती आणि असे साखरेचे 15 पोते शिल्लक होते रेकॉर्ड. मी म्हटलं 15 पोते दाखव. तुम्हाला साहेब ते
गळाले, इकडे फुटले, पोते फाटले, ते काही सांगू नको, पुन्हा दाखल होईल. नवीन साखरेच्या 15 पोते विकत घेऊन त्याने आणले सोसायटी. आणि म्हणलं याचं काय करायचं, मेंबर तर काही घ्यायला येत नाही, रिझर्व्ह फंडामध्ये टाकता येत नाही, का साखर आहे डिव्हिडंड, तर काय करायचं. म्हणलं हिचं लिलावामध्ये विक्री करा, लिलावामध्ये विक्री करा, ते पैसे जमा करा सोसायटीमध्ये. ते चालण्याचा मग 2 पोते तुम्ही घेऊन जा, 2 पोते नको आणि काहीच नको, तू 15 पोत्याचे पैसे भर, ते मला काय माहित नाही. म्हणजे आपलं ऑडिटर जो आहे हा ह्या सहकार कायद्याचा आत्मा आहे. तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये घुसू शकता. तुम्ही चॅलेंजिंग म्हणून ना, आता आमच्याकडे कारखाने येतात, बँका येतात, पतसंस्था येतात, हाऊसिंग सोसायटी येतात. मग आम्ही काय करतो, एखाद्या हाऊसिंगचं फेडरेशनचं नियमाचं पुस्तक वाचतो, नियामक मंडळाचं पुस्तक वाचतो, रूल्स वाचतो, रेग्युलेशन वाचतो. तुम्हाला हाऊसिंग सोसायटी नाही भेटली, दुसरी एखादी सोसायटी भेटली, त्याचं वर्किंग काय. मला नवीन पोस्टिंग माझी आपल्याला विदर्भामध्ये कॉटन फेडरेशनला झाली 1996. मी LIC असिस्टंट मॅनेजर होतो आणि अचानकपणे मला कॉटन फेडरेशन अकोला दिलं विदर्भात. आता मला कॉटनचं काहीच माहित नाही, सरकी माहित नाही, कापूस कसा असतो तो माहित नाही, शहरात राहिलेलो. मी तिकडे गेल्यानंतर त्या ऑडिटरला विचारलं, सरकी काय भांडवल, मग ते दाखवले, सरकीच्या बियाणे दाखवल्या, कापूस दाखवला, त्याचं रेकॉर्ड कसं लिहितात. तर ऑडिट म्हणजे साहेबांना आम्हालाही जास्त नॉलेज नाही, आम्हाला पण ट्रेनिंगच दिलेली आहे, कापसाचं ऑडिट कसं करायचं हे सगळं आपलं ठीक आहे कागदावर. तर त्याचं एक इतके मोठे बुक्स होते, त्याला मटेरियल अकाउंट म्हणतात, मटेरियल प्रोसेसिंग 100 पानाचं असं. कापूस आला असा असा गेल्यानंतर सरकी किती बाहेर पडली, कापूस गाठी किती निघाल्या, अंक ढंक हे त्या. मी तर नवीनच आहे, मला कोण शिकवलं. आत्ता दीप म्हणजे स्वतःचा मार्गदर्शक स्वतः. रात्री मी ते घेऊन बसायचो, बसल्यानंतर 6 महिने पहिला अभ्यास केला हे कापसाच्या ऑडिटचं कसं. तर संस्थेत गेलं तर तो सांगायचा, साहेब हा असा कापूस आहे, नांदेड 44, आमका 44, हा ग्रेड, बी ग्रेड. तर ग्रेड MSc ऍग्री होते, मी ते MSc ऍग्री नाही. तर फ्रॉड शोधायचं आहे मला, मग कसं शोधायचं. मग याचा अभ्यास केल्यानंतर एका फॅक्टरीमध्ये मी गेलो आणि त्याला सांगितलं हा ढिगारा मला मोजायचा. तर ते असे 500 ढिगारे होते. तो ढिगारा मोजता मोजता मला वेट मोजायचं होतं रेकॉर्डवर. तो ढिगारा मोजता मोजता संध्याकाळ झाले, लक्षात आलं की याच्या आणि याच्यामध्ये 500 क्विंटलचा तफावत आहे. हे रेकॉर्ड केलं, या ढिगारा 500 क्विंटलची तफावत आहे. आलो घरी निघून, दुसऱ्या दिवशी नोटीस पाठवली. तो लगेच म्हणे, साहेब तुम्ही चुकीचं मोजलं तर या परत मोजा, तर 500 क्विंटल बरोबर आहे. आणि मला कुठं सांगतो तू. दुसऱ्या वर्षी मोजला, खरं होतं 500 क्विंटल बरोबर फाटला. आता त्याने कोणत्या ढिगाऱ्यातून इकडे टाकलं म्हणजे मला 1000 ढिगाऱ्या तपासायचे तर माझी 3 वर्ष गेले असते माझी. आईला म्हटलं ते काय ते जगलेले लोक म्हटलं, मग तुम्हाला बोलण्यासारखी गोष्ट इथं बघली आणि मला उल्लू बनवलं. पण मी काय केलं, ठीक आहे मला उल्लू बनवलं. अशा तिथे 400 फॅक्टर होते. आणि जो ग्रेडर नावाचा प्राणी होता, हा MSc ऍग्री, हा तिथे मर्सिडीज यायचा ऑफिसमध्ये. मी पत्र दिलं पण मर्सिडीज यायचा आणि आम्ही असे त्या गव्हर्नमेंटच्या तुटक्या फुटक्या पाणी गळल्यानं ऑफिसमध्ये बसलेलो असायचं. तो आला का पान बिन असा खाऊन घेऊन पान लाल बिल झालेला ग्रेडर हातामध्ये, 2-3 ब्रेसलेट, चैनी बिनी. म्हणलं ग्रेडर येतो आणि आता तुम्हाला काय साहेब सगळं आम्ही करतो, असं करतो तसं करतो, तुम्हाला कुठे जायचं आहे, तुम्हाला मशीन देऊला चालता का, असं तसं. मग आपली टेक्निक आपण ऍक्टिंग करायची. साहेब तुम्ही मला शिकवा, मला काहीच माहित नाही. तुम्ही जर शिकवलं ना मला, तर मला निदान वरिष्ठांना बोलणं ते खावं नाही लागणार. तुम्ही शिकवा, तुम्हाला काहीच करणार नाही. आणि तुमच्यासोबत वैष्णोदेवीला पण येतो, काय काळजी करू नका. त्यांनी त्यातल्या आतल्या बारकावे शिकवतो. आता त्याचं पर्सेंटेज काय होतं, 1 किलोच्या कापसामधून 35 किलो 1 क्विंटल म्हणून सरकी निघायची आणि 65 किलो कापूस निघायचा. मग त्या कापसाची बेल्स तयार व्हायची, गाठ, आणि ती गाठ कॉटन गिलला जायची मुंबई. प्रत्येक फॅक्टरीला कोड नंबर होता. या फॅक्टरीची ही गाठ इकडे गेली. मग मी काय केलं, ह्या फॅक्टरीमध्ये किती कापूस आला, जनरलाइज सगळा चांगल्या क्वालिटीचा, व्हाईट क्वालिटीचा अंकर, आणि कॉटन घेऊन त्या फॅक्टरीची माहिती मागवली की या क्वालिटीच्या कापसाच्या किती गाठी तुमच्याकडे आल्या. सरकी यांनी विकली, मग या सरकी किती क्विंटल विकली त्याची माहिती घेतली. माझ्या लक्षात आलं इथं तर 1% यांना शॉर्ट होतं, घट. इथं तर 3% घट दिसते. 2%ची वसुली काढली पहिल्या मुद्द्यासाठी. 1% झाला. कॉटन घेऊन माहिती मागितली, एवढ्या गाठी तयार झाल्या, एवढा वजन आलं, एवढ्या सरकीचं वजन आलं, तुझ्या रेकॉर्डनुसार एवढं वजन आहे.
हे तू ती कट जास्त दाखवलेली आहे, तुला वसूल पाहिजे. दुसरा एक मुद्दा मी काढला की सरकी विकली तर चांगल्या क्वालिटीच्या कापसाचा दर मिळाला पाहिजे. समजा चांगल्या क्वालिटीचा कापूस आहे, सरकी लो क्वालिटीच्या दराने जाते. सर जो कापूस चांगला आहे त्याची सरकी पण चांगलीच पाहिजे. सरकी जाते लो क्वालिटीच्या, कापूस जातो हाय क्वालिटीने. मग त्याचा अर्थ तू लो क्वालिटीचा कापूस खरेदी केला आणि सरकीहून काढले मी, बघ उलटा गेलो. आणि अशा वेळी तिथे मी जवळपास 80 कोटीचा फ्रॉड 1997 मध्ये शोधला होता आणि 7 वेळा तिथे सस्पेंड झालो. म्हणजे मी प्रोबेशन पिरियड मध्ये होतो आणि बिना पैशाची माझी बदली झाली. त्यानंतर माझी बिना पैशाची बदली झाली. मी आरामशीर माझ्या घरी नाशिकला आलो. असे खूप प्रयत्न करायला लागले असते. नाशिकला पोस्टिंग झाली तर गेडर लोकांनी काय केलं, सिंडिकेट केलं. हा तिथलाच एक किस्सा सांगतो मी तुम्हाला, मजेशीर किस्सा. एक पाऊस पडत होता धोधो आणि एक टेक्निकल एक्सपर्ट नावाची तिथे पोस्टिंग होती. तो कापूस आहे ना, तो तिथं टेक्निकल मध्ये हा खरोखर कोणत्या ग्रेडचा आहे तो बघायचा. दुर्बीण असेल लॅप्रोस्कोप, सरकी कोणती क्वालिटी अंकड. आता त्याला मी फोन केला की पाऊस पडतो, चिखल आहे, मला गाडी भेटली तर बरं होईल. तो जरा ऑफिस होतं जवळ त्याचं, मला गाडी भेटली तर बरं होईल. तो मला सांगितलं, हो साहेब ती गाडी माझ्याकडे आहे, माझ्यासाठी आहे, मी क्लास 1 आहे, टेक्निकल एक्सपर्ट आहे, तुम्हाला ती गाडी देता येणार नाही. मी चिखलातून गेलो बा तिथे कॉन्ट्रॅक्ट फेडरेशनच्या ऑफिसमध्ये. तर आमच्या काही गाड्या घोड्या नव्हत्या, काही प्रोबेशन पिरियडमध्ये मी होतो. म्हणजे अरे हा माणूस एवढा जवळ बोलतोय, तर बघू आपण काय सापडले तर. आणि मग त्याचा एक आहे ना विमान प्रवासाचा खर्चचा व्हाउचर त्याचं मला सापडलं. आता त्या बायलॉज मध्ये असं होतं की फक्त चेअरमन विमान प्रवास अलाउड होता. यांनी काय केलं होतं, मंत्रालयातून मंजुरी आणली होती स्पेशल वनन मंत्र्याकडून की याला स्पेशल विमान प्रवास अलाउड आहे. कशासाठी, तर टेक्निकल मशीन घेण्यासाठी याचं ओपिनियन लागतं, म्हणून याला दिल्ली कोइंबतूर इकडे तिकडे प्रवास करायला विमान प्रवास अलाउड. तो तेच दाखवायचं, साहेब हे बघा मंत्रालयाचं पत्र, विमान प्रवास अलाउड आहे, आपल्या ऑडिटरच्या मंत्रालयाचं पत्र आहे, ओके, दरवर्षी तो ओके चला. मी प्रश्न काय केला की हा जो विमान प्रवास करतोय त्याचं व्हाउचर तरी बघावं. तर त्याच्यामध्ये मला ना मोड ऑफ पेमेंट दिसलं. मोड ऑफ पेमेंट कसं झालं तिथं लिहिलं होतं, मोड ऑफ पेमेंट विजा. अरे म्हटलं विजाने हा पैसे कसे काय दिले, आता इथून रोख घेतो पैसे, एक तर हा खात्यातून गेलो रोख भरेल. विमान प्रवासाचं तिकीट एकट्यावर मी बोलतोय, त्याचं जे तिकीट आलं होतं एअर इंडियाचं त्याच्यात खाली बारीक अक्षरात पुसटचं होतं मोड ऑफ पेमेंट विजा. तर ज्या कंपनीने हे तिकीट स्पॉन्सर केलं होतं, जिथे हा मशिनरी घ्यायला गेला होता, त्या कंपनीला पत्र लिहिलं की तुम्ही हे पैसे तुम्ही स्वतः भरले का, आमच्या अधिकाऱ्यांनी भरले का, महानगरांनी भरले. तिकडनं पत्र आलं हे पैसे कंपनीने भरले विमानाचे, स्पॉन्सर बाय कंपनी. इथंच फ्रॉड सापडला गेला. 5-6 वर्षात तो जो जगलेली करायचा, मंत्रालयाचं पत्र दाखवायचा, त्याच्यावर नोटीस दिली, तो ती गाडी घेऊन आला आणि रात्री 12 वाजेपर्यंत पाया पडून की साहेब हा मुद्दा तेवढा सोडा. मी कंपनीतून पैसे भरला तयार आहे, कंपनीतून घेतलं अमक ढमक. तू मला काय म्हटलं होता, मी ऑफिसर आहे, रूल्स अँड रेग्युलेशनप्रमाणे गाडी मला अलाउड केलेली आहे, तसं आता मला रूल्स अँड रेग्युलेशन फ्रॉड दाखल करायला लागेल पुन्हा, आणि त्याच्यावरती मी गुन्हा दाखल केला. म्हणजे तुम्हाला सांगायचं तात्पर्य एवढं की तुम्ही एक चॅलेंजिंग कुठल्या तरी ऑडिटच्या कोर्समध्ये 81(5) जो हा जो कलम आहे, कधीतरी एक फ्रॉड दाखल करा, कधीतरी गुन्हा दाखल करा. या गुन्ह्यातून तुमचं नॉलेज काय होतं माहिती आहे का, एक तर तुम्हाला पोलीस कसे वागतात ते कळतात, संस्थेचे लोक कसे वागतात ते कळतात, मला एव्हिडन्स ऍक्ट कळतो, मला IPC कळतो, मला रिपोर्टिंग कसं करायचं ते कळतं. म्हणून एक गुन्हा दाखल केल्यानंतर तुम्हाला सगळ्या बाजूने तुम्हाला एक तुमचं नॉलेज अपग्रेड होतं की खरोखर IPC मध्ये कोणत्या कलमाने जायला पाहिजे. म्हणून केव्हाही तुम्हाला जर वाटलं की फ्रॉड आहे आणि गुन्हा दाखल करायचा, खात्याकडे या, खात्याचे दार तुमच्यासाठी 24 तास उघडे आहेत. फोनवरती पण तुम्ही माझ्याशी चर्चा केली की साहेब असं एक वाटतं आम्हाला, तर काय करायला पाहिजे. पण गुन्हा दाखल करायला तुम्ही जे घाबरता, तर तुम्हाला असं वाटतं की मला कोर्टात उभं राहावं लागेल. आता 2007 साली मी 22 लोकांवर गुन्हे दाखल केले होते, आज त्या कोर्टामध्ये मला उभं राहावं लागेल. आरोपी समोर असतो आणि मी एकटाच तिथे असतो. अशा वेळी
मला ते सगळं रेकॉर्ड घरी ठेवावं लागतं आणि मला कोर्टामध्ये साक्ष द्यावी लागते. कोर्टाने मला आता मागच्या 1-2 महिन्यात असं विचारलं की कर्ज दिलं का गुन्हा कसं काय झाला, अशामुळे गुन्हा म्हणता तुम्ही. सर कर्ज दिला गुन्हा नाही, पण बायलॉचं उल्लंघन केलं, कायद्याचं उल्लंघन केलं, स्वतःच्या नातेवाईकांना कर्ज दिलं, ते कर्ज डिलिव्हरी भरलं नाही आणि संस्था बुडाली, ठेवीदार रस्त्यावर आले आणि म्हणून 420, 406, 408, 409 हा बसतो. तर सगळं 22,000 रुपये एक झाले. म्हणजे साहेब पुढच्या वेळी साक्षीलाच येऊन टाका, तुम्हाला काय पाहिजे तेवढं सांगा. अरे म्हटलं मी गुन्हा दाखल केलाय, माझी साक्ष महत्वाची आहे. मी आता कोर्टाला असं कसं सांगू तुम्ही आरोपी नाही म्हणून, ते मी सांगू शकत नाही. त्यामुळे आपल्याला अनियमितता हा वेगळा पार्ट आहे. आता तुमच्याकडे कन्फ्युजन मी तो दूर करतो. एखाद्याला अनियमितता का म्हणावी आणि एखाद्याला फ्रॉड का म्हणावी. तर काही ठिकाणी आता मी बेसिक कॅथलिकचा 5 कोटीचा OTS मी आता प्रोग्राम बाहेर काढला 233. तुम्ही वाचलं असेल पेपरमध्ये, मला माहित नाही. OTS दिलं पण कर्जदाराच्या खात्यामध्ये व्यवहार झाले. म्हणजे तुमचं कर्ज होतं 5 लाख, तुम्हाला 2 लाख रुपये सूट दिली, तुम्ही 3 लाख रुपये भरले. आता तक्रारदाराचं असं म्हणणं होतं की ते फ्रॉड झालंय. आता फ्रॉड झाला कसा सिद्ध मला करायचंय कोर्टाला. पहिली गोष्ट, कोणाच्या संचालकांच्या एखाद्या खात्यामध्ये पैसे वर्ग झाले असते तर मला पुरावा मिळाला असता की संचालकांनी पैसे खाल्ले. माझा निर्णय चुकला. जे करायला नको पाहिजे होतं ते मी केलं आणि ते केल्यामुळे संस्थेला लॉस झाला. हा एक वेगळा पार्ट. आता समजा मी एखादं काम केलंय पण टेंडर मागवलं नाही, काय नाही, पण तो खर्च झालेला मला दिसतो, त्याचे बिलं व्यवस्थित दिसत आहेत, त्याचा चेक दिसतो व्यवस्थित. फक्त त्यांनी काय केलं, AGM मध्ये मान्यता घेतली नाही, त्याने टेंडर मागवलं नाही, प्रोसिजर फॉलो केले नाही आणि म्हणून यांनी मनमानी कारभार केला. स्पेशल रिपोर्ट करायचा आहे, मग काय करायचं, ऍक्शन काय घ्यायची. ऍक्शन घ्यायची का याला 79(3) अन्वय डायरेक्शन द्या की याच्या पुढे अशी कृती केल्यास तुमची बळी बरखास्त केली जाईल. रजिस्ट्रार त्याला डायरेक्शन देईल 79 अन्वय. समजा त्याने जास्तच मनमानी कारभार केला, प्रशासक नियुक्त सलीमा सय्यद म्हणाले तशी प्रशासक नियुक्त होती, अजून त्याने मनमानी कारभार केला सातत्याने, इंटेन्शनली तो हे काम करतोय म्हणून नंतर आपला ब्रीच ऑफ ट्रस्ट येतो, पोलीस केस कडे वळतो. पण स्टार्टला त्याची सगळी कृती बरोबर आहे, फक्त नियमाचं त्याला नॉलेज नव्हतं आणि त्या नियमाच्या नॉलेजमुळे त्याने ते काम केलेलं आहे. हा एक वेगळा भाग. पण मला माहित आहे की हे कृती फ्रॉड साठी करतोय. समजा उदाहरणार्थ एखादी वस्तू घ्यायची आहे, ती वस्तू घेताना गरज नसताना ती वस्तू घेतली. गरज कशाची होती, एक कॉम्प्युटरची गरज होती एखाद्या सोसायटी. त्याने 10 कॉम्प्युटर घेतले, बिल सगळे आहे, चेक पेमेंट सगळं आहे, सगळं काय, फ्रॉड काय नाही, तिथे पैसे दुकानदाराला गेलेले आहे. पण गरज नसताना न कॉम्प्युटर घेतल्याने ऑफ द रेकॉर्ड यांनी काहीतरी आर्थिक देवाणघेवाण केली म्हणून हे पैसे याच्याकडून वसूल पात्र आहे. सेक्शन 88 लागते. फ्रॉड होत नाही तिथे. पण त्याच केसमध्ये ते जे 10 कॉम्प्युटर आहे त्यांनी त्याच्या एका नातेवाईकाच्या दुकानातून खरेदी केली असं तुमच्या लक्षात आलं. संगणमताने हे लॉस केला हे लक्षात आलं, पण ते कॉम्प्युटर त्याच्या किमतीचे नव्हते हे जर प्रूव्ह करू शकले. 1 लाखाचा एक कॉम्प्युटर आहे, पण तो कॉम्प्युटर खरा 50,000चा आहे, मार्केटमधून मी बिल आणलंय ते 50,000च कॉम्प्युटर आहे. अशा वेळी त्यांनी 1 लाख जास्त किंमत त्या भावाला दिली आणि संगणमताने फ्रॉड केला. इथं फ्रॉड पण होऊ शकतो. ऍक्टिंग कशी आहे याच्यावरती तुमचा फ्रॉड डिपेंड आहे. एखादी गोष्ट अनियमिततेमध्ये होते पण ती फ्रॉड पण होते, एखादी नुसती अनियमितता होते, फ्रॉड होत नाही. उदाहरणार्थ समजा तुम्ही मुलाला सांगितलं बाबा 1,000 रुपये घेऊन जा आणि शाळेची फी भर. तो गेला, 1,000 रुपये काही शाळेची फी भरली नाही आणि त्यांनी ते आपला ड्रेस आणला. तुम्ही त्याला 2 फटके दिले. तुला बँकेत भरायला सांगितले होते पण तुम्ही कपडे आणले. फटके तर दिले तुम्ही, पण त्याच्यावरती तुम्ही इतकी कडक शिक्षा करणार नाही जितके एखादा मुलगा गेला बँकेला पैसे भरले आणि त्यांनी ते मटके खेळून आला किंवा एखाद्या लॉटरीमध्ये पैसे घालवले, तिथे कडक शिक्षा लागेल. याही कपडे घेतो. म्हणजे तुम्ही तुमचा व्यवहार हा कसा आहे याच्यावरती सगळं डिपेंड आहे. दुसरं, एखादा व्यवहार केवळ पुस्तकी बुक एंट्री केलेली आहे फक्त, मगाशी मी तुम्हाला सांगितलं, वस्तूच नाही, जागेवर नाही. म्हणजे असे बोगस कर्ज आपल्याला सापडतात की XYZ नावे कर्ज दिलं,
त्यात आम्ही सेंट जोसेफला गुन्हा दाखल केला. 1200 कर्ज तपासून आम्ही जवळपास त्यातले 402 प्रकरणे आम्ही बोगस कर्ज बाहेर काढली. नाव आहे पण तो माणूसच अस्तित्वात नाही किंवा त्याचा आता पत्ता नाही. हे पुस्तकी कर्ज दिसतं येणं, याद्या टॅली आहे, माणूसच जागेवर. अशा वेळी तिथे पण तो गुन्हा तुम्ही दाखल केला पाहिजे. आणि याच्यासाठी आपल्याला दक्ष राहावं लागेल की आपल्याकडे कायद्याचं किती नॉलेज आहे, व्यवहाराचं किती नॉलेज आहे. आणि म्हणून तुम्हाला पुढे जाऊन 69 ग जो तुमचा आयुष्याचा महत्वाचा पार्ट आहे, डी पॅनल आहे. 69 ग नुसार तुम्हाला मागच्या काही वर्षी नोटीस निघाली होती. 69 ग हा जो तुमचा डी पॅनल आहे त्याच्यामध्ये काय गोष्टी सांगितल्या ते मी तुम्हाला फक्त सांगतो. 1 महिन्याच्या आत ऑडिट रिपोर्ट दिला नाही संस्थेला आणि संस्थेने कंप्लीट केली तरी तुम्ही डी पेनलाइज होता. दुसरं, तुमचे आर्थिक पत्रक चित्र बरोबर नाही आणि तुम्ही जर काय केलेलं नाही त्याच्याविषयी तरी ते तुम्ही डी पेनलाइज होता. लेखा परिषद पूर्ण केलेले मध्येच सोडलं. काय ऑडिटर काय करतात, अरे या संस्थेत फ्रॉड आहे, सुरुवातीला जातात, एखाद्या दिवशी जातात आणि नको ही संस्था कटकटीची दिसते, देता सोडून आणि आम्हाला सांगता खात्याला रेकॉर्ड भेटला नाही. पण जर त्या सोसायटीने कंप्लेंट केली का आला होता, 1 दिवस काम केले आणि हा टाळाटाळ करतोय, डी पॅनलाइज. इथं तुम्हाला नो एक्सक्यूज. काही वेळा हे मला फाईंडली होतं म्हणून तुम्ही ज्या संस्थेत तुम्ही ऑडिट घ्याल ती संस्था तुम्ही केली पाहिजे. दुसरं, विशेष आणि विनिर्दिष्ट अहवाल सादर केला नाही तर तिथं तुम्ही डी पॅनलाइज होता. दोष दुरुस्ती अहवाल, आता आमच्याकडे दोष दुरुस्ती मोठी समस्या हाऊसिंग सोसायटीची, त्याची आमची मीटिंग झाली. त्याला काय करावं लागेल तर तुम्ही ऑडिटर आहात, तुम्ही मेमो तुमच्याकडे टाईप होतो, तुम्ही दोष दुरुस्ती अहवाल ओ नमुना त्याला करून दिला पाहिजे सर्वसाधारणपणे त्या संस्थेला. आणि काय दोष नसतील तर तुमचे रिमार्क्स आले पाहिजे का दोष काहीच नाही, सर्वसाधारण दोष आहे. आमच्याकडे ती कॉपी येत नाही आणि आम्हाला रेकॉर्ड ठेवायला जागा नाही, पण भविष्यकाळामध्ये एखादी तक्रार होते की याची दोष दुरुस्ती मागवा, अशा वेळी तो तुमच्याकडे पाहिजे, तुमच्या संग्रह नाही तर कॉम्प्युटरमध्ये तरी पाहिजे सेव. त्याची प्रिंट काढली, शेअर मारले, दिला. आता याच्यामुळे काय होतं, ज्या संस्थेने दोष दुरुस्ती दिलाच नाही त्या संस्थेची बॉडी बरखास्त करायचा कायद्यामध्ये दुरुस्ती आलेली आहे. म्हणजे एखादा तक्रारदार काय करतो, निश्चितपणा काय करतो की याने ओ नमुना दोष दुरुस्ती दिला नाही, ही बॉडी बरखास्त करा. अशा वेळी धावपळ होते की दोष दुरुस्ती दिला का नाही, मग आम्ही ऑडिटरला शोधतो, ऑडिटर म्हणतो अरे मलाच माहित नाही. अशा वेळी आपली जबाबदारी आहे की ती संस्था जर निश्चित जास्त लोक राहत असतील, सर्वसाधारणपणे चांगली सोसायटी असेल तिथे काही तक्रार होत नाही, तिथे दोष दुरुस्ती कोणी मागितलं जात नाही. पण जिथे माहीत आहे की नवीन नवीन सोसायट्या आहेत, त्या सोसायटीमध्ये अमक्या तक्रारदार राहतो किंवा काय राहतो, तिथे दोष दुरुस्ती आग्रहाने द्या आणि काही शेरे असतील ते कंटिन्यू करा. अजून एक विषय आहे, जर तुम्ही संस्थेचे कर्जदार असाल, त्याच संस्थेत तुम्ही ऑडिटला गेले, तुम्ही डी पॅनलाइज व्हा किंवा तुमचा नातेवाईक त्या संस्थेमध्ये डायरेक्टर बॉडीवर आहे किंवा तुम्ही जर संस्थेत कर्मचारी आहात तर तुम्ही डी पॅनलाइज व्हा तिथे. दुसरं की तुम्ही ऑडिट रिपोर्ट मध्ये मगाशी सांगितले कायद्याचं उल्लंघन झालं, ज्या रकमा हिशोबात घेणे आवश्यक होत्या त्या घेतल्या नाही, तर सगळं काही हे जेव्हा आम्ही ऑडिट रिपोर्ट स्क्रुटिनी करतो तर आमच्या लक्षात येते की तुम्ही बऱ्यापैकी चांगलं काम करताय. आता पतसंस्थेमध्ये अनेक कायदे आलेले आहेत की त्यांनी शैक्षणिक निधीचा अंशदान दिला का नाही, नफ्याची विभागणी 64 प्रमाणे बरोबर केली का नाही, किंवा त्यांनी कोणत्या कायद्याचं उल्लंघन केलं, चोरी केली का, फ्रॉड केला का, तर तुम्ही फक्त ते उतरून काढता. त्याच्यामुळे नाही नाही शब्द आली येतच नाही. पुष्कळ चोरी केली का आपल्याला अशी बाब आढळून आली नाही. त्यांनी नफ्याची विभागणी केली का, बरोबर केलेली नाही, शेरे पहा पतसंस्थेच्या बाबतीमध्ये. म्हणजे तुम्ही फक्त लिहून मोकळे होता, पण त्याचा लॉजिकल एंड काय आहे की याने केलं का नाही केलं, बरोबर केलं का नाही केलं, या सगळ्या गोष्टी. नफ्याची विभागणी केली का, एवढं लिहिलं आपण, केली असेल तर होय म्हणा, किंवा गुंतवणूक 70 प्रमाणे व्यवस्थित केली का, केली असेल तर होय म्हणा, नसेल तर नाही म्हणा. तर ते जे पतसंस्थेमध्ये जे रूल्स रेग्युलेशन दिलेले आहेत त्याच्यानुसार आपल्याला जायचं. नमुना ओ मध्ये सुरुवातीचा फॉर्म असतो, याच्यामध्ये सगळं असतं, एजीएम कधी झाली, कधी झाला, ऑडिटर कोण आहे, मागचा ऑडिटर कोण आहे, असं आहे. म्हणून एखादी संस्था, मला असं वाटतं की तुम्ही वर्षानुवर्ष जर एखादी संस्था करत असाल तर आपल्याला मोह होतो की आपल्याला ही संस्था आणखीन एखादा वर्ष मिळाली. पण आमचं उलट आहे,
आम्ही काय म्हणतो एखाद्या वर्ष ब्रेक द्यावी, म्हणजे जेणेकरून आपल्याला जे कंटिन्यू जो ठपका बसेल काय याच्यामध्ये माझ्याकडून सुटला असेल तर दुसरा ऑडिटर त्याच्या बुद्धीने तपासेल. त्यामुळे कुठलीही संस्था जास्त वर्ष करू नका, कारण संस्थेमध्ये आपली किंमत राहत नाही. संस्था आपल्याला किरकोळ समजते, फोनवरच सांगते पाठवली आरती करते का बघून द्यायचा ना आपले काय तर किंमत कमी होऊन जाते. एखाद्या वेळेस तुम्ही झटका पण द्यायला, झटका दिला का ते बरोबर ते आपल्याला हे करते. आमच्याकडे एक म्हण आहे, फर्स्ट टू कमांड देन डिमांड. पहिले तुम्ही कमांड करा, कमांड केली ना तर तुम्ही संस्थेत गेला तुम्ही आदला नाही बोलतो चहा घ्या सर, चहा पाणी काय असं असं पण तुम्ही कमांडच केली नाही आणि नुसतं तिथे गेले आणि मलाच ठराव द्या. ठीक आहे ना, आपल्याला माहिती आहे की तो ठराव देणार नाही, ही गोष्ट सर्वश्रुत आहे, पण चांगलं पण द्या, त्याला वाईटही असेल ते चांगलं शिकवा त्याला. आणि म्हणून ज्या संस्था तक्रारीच्या आहेत त्या संस्था जर कोणाला आल्या असतील, आता सय्यद मॅडमचा मगाशी प्रश्न सांगला होता की प्रशासक म्हणून एक त्यांना जे अडचणी निर्माण होत आहे, मुळामध्ये कुठल्याही संस्थेत प्रशासक बसावा अशी रजिस्ट्रारची इच्छा नसते, कारण ती संस्था कारभार चांगली करत नाही म्हणून त्याचा प्रशासक बसवला जातो. आणि प्रशासक ऑन बिहाफ ऑफ डायरेक्टर बॉडीच्या वतीने तो काम करत असतो. आणि त्या सभासदांचं एकमत असतं की ही सोसायटी लोकशाही पद्धतीने ही चालावी. अशा वेळी त्या प्रशासकाने निवडणुका घेण्याचं रजिस्ट्रारला कळून माझा पदभार मी सुमोटो सोडत आहे, माझा पदभार इथे मी घेत नाही, मग दुसऱ्या प्रशासक नेमला जातो. त्याने पण तसंच लिहिलं. अशा वेळी रजिस्ट्रारकडे ती डिरजिस्टर करण्यापर्यंत ती गोष्ट येते. आणि अशा वेळी त्या संस्थेचे लोक मग थोडेसे घाबरतात. जशी JP नगरची सोसायटी होती त्याला डिरजिस्टरची नोटीस पाठवली शेवटी, कारण तिथं कोणाचाच एकमत संकल्पना नव्हतो, हा तक्रारदार तो तक्रारदार हे येते. आणि मग डिरजिस्टरमुळे काय तोटा होतो, 7/12 किंवा त्यांना कन्व्हेन्स डीड किंवा स्वतःचं टायटल काही मिळत नाही. आणि म्हणून जो प्रशासक असेल त्याने पहिल्या वेळी बघितलं की मी निवडणुका लावून सुद्धा हे लोक काम करत नाही व्यवस्थित, त्याने प्रोसिडिंग करायचं. मी अशी मीटिंग घेतली पण याच्यात एक मत नाही. या सोसायटीच्या उद्देशाने तयार झालेले बायलॉचं पहिलंच पान असतं की समान उद्देशाने ते तयार झालेले कायद्याच्या कलम 9 प्रमाणे किंवा कायद्याच्या कलम 2 प्रमाणे ही सोसायटी आपल्या उद्देशाप्रमाणे कामकाज करत नाही. या सोसायटीमध्ये एकमत नाही आणि त्याच्यामुळे ह्या प्रशासक पदाचा मी समोर पदभार सोडत आहे. शासनाने खात्याने याची निवडणुका घ्याव्यात. समजा पुढे दुसरा प्रशासक बसला त्यांनीही दिलं, अशा वेळी तिसरा प्रशासक बसल्यानंतर रजिस्ट्रार त्याच्यावर डिरजिस्टरची कारवाई करू शकतो. याची नोंदणीच रद्द करा म्हणजे आमची कटकटच घालून टाका असा तुम्ही तिसऱ्या वेळी, कारण त्याच्याकडे बेस तयार होते की सर 3 वेळा प्रशासक पाठवले. आणि म्हणून पण काही ठिकाणी उलट होतं, एक प्रशासक 23 संस्थेवरती प्रशासक होता, काय नाव त्याचं सुरळकर, 23 संस्था प्रशासक होता आणि प्रत्येक संस्थेमध्ये वारेमाप खर्च टाकला आणि त्याला प्रशासक होण्यामध्ये फार आनंद मिळायचा. त्याचे ते गुन्हे दाखल झाले. स्वीट होम त्यातली एक आहे. 23 संस्थांवरती ठाणे आणि पालघरच्या आमच्याकडे 5-6 गुन्हे दाखल झाले. तर प्रशासकाला खूप आनंद मिळायचा. टाक वारेमाप खर्च, टाक वारेमाप. पण शेवटी त्याला तक्रारी झाल्या, त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला प्रशासक. आता तर प्रशासक तो एकच सुरळकर नाव आहे त्याचं वाटतं काहीतरी, त्याच्यावरती आम्ही केस दाखल केली. तर प्रशासकाचे 2 अर्थ आहेत. एक तर मला आयता पुरण मिळाला हा एक आनंद, पण तिथे गेल्यानंतर लक्षात आलं की पूर्णाचा तोटा मलाच होता. हा बाई तुझे मार झाले, आता काय करायचं, पळायचं नाही सुटायचं नाही. आता प्रशासक तर मी मोठ्या हौशेने गेलो तिथं. आणि मग त्याला असं लक्षात आलं की सोसायटीत काही मिळत नाही, काही पुरण नाही, गवत नाही, संस्था आळवंट आहे. मग तो सांगतो की निवडणुका घ्या. त्याला जर हिरवं पुरण भेटलं तर तो सांगतो निवडणुका घेऊ नका, चालू द्या. 2 वर्ष 3 वर्ष तेवढी शासनाला ऑर्डर करायला लागतात की 6 महिन्यापेक्षा जास्त असलेल्या प्रशासकांची यादी करा. 3-3 वर्ष प्रशासक राहिलेले लोक आहेत. अशा वेळी त्यांना ते गोड लागतं. काही ठिकाणी ते कडू होतं. कडू आणि 19-20 चालतंच आपल्या क्षेत्रामध्ये. काही वेळा आपण कडू गोळी पण देतो, काही वेळा गोड पण बोलतो. आपण एक चौरंगी भूमिका आपण बजावतो. मला नाही पटली ह्या संस्थेमध्ये पुढच्या वर्षी मी ऑडिटला जायचं नाही. जर मला पटली की चांगले लोक आहेत, चांगला गाईडलाईन आहे, चांगलं देऊ शकतो, तर मी पुढच्या वर्षी तिथे जाणार. मुंबई मी माझा एक घटनेमध्ये एक शब्द आहे कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी, म्हणजे संविधानिक नैतिकता. तुम्ही किती अभ्यास केला आणि किती कायदे पंडित झाले, सगळं वाचलं तुम्ही, पण तुमच्याकडे संविधानिक नैतिकताच नसेल की समजा आता उदाहरणार्थ मला 1 लाखाच्या पुढच्या
भाग भांडवल असलेल्या 20 सोसायटी मला घ्यायच्या आहे. आता हे कोणी तपासत नाही, खात्याकडे तेवढी यंत्रणा नाही. मी 40 सोसायट्या घेतल्या, ऑडिट करतोय आणि काही दिवसांनी एका सोसायटीमध्ये फ्रॉड निघाला. 40 सोसायट्या काय घेतल्या, तो कायद्यामध्ये 20 सोसायटी होते 1 लाखच्या घेण्याच्या. अशा वेळी कोणी बघत नाही, म्हणून मी ते 40 घ्यायच्या का कायद्यामध्ये दिले त्याचं काटेकोरपणे पालन करायचं हे पण बघावं लागेल. संविधानिक नैतिकता काय म्हणते की मी ऑडिट करताना एखादी बाब सोडतोय, मला तर कोणी बघत नाही, 4 भिंतीमध्ये मी एकटाच आहे, पण मी संविधानिक नैतिकता पाळले नाही हे माझ्या मनाला माहीत पाहिजे की मी संविधानिक नैतिकता पाळले नाही. आपण आता एक ऑडिट रिपोर्ट होती 5-10 मिनिटे, हे ऑडिट रिपोर्ट फुलवायचा कसा, चांगला लिहायचा कसा आणि त्याच्यामध्ये काय आलं पाहिजे आपण मगाशी पाहिलं. पण तू सगळेच काही दोष शोधायचे नसतात. काय वेळा तुम्ही त्याच्यामध्ये एखादं असं उदाहरण द्या की ते सोसायटीचे मेंबर इम्प्रेस झाले पाहिजे. तुम्ही एकदा अध्यात्म टाका एखादं वाक्य, ते सोसायटी इम्प्रेस झाले पाहिजे. तुमच्यामध्ये भांडणं लागू नये किंवा भांडणं करू नये म्हणजे एखाद्या त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन मिटिंग घ्या. ते म्हणते अरे ऑडिटर आला पण चांगलं सांगून गेलं होतं, एकमेकाशी भांडून नका. शेवटी कोरोनामध्ये ही लक्षात आलं की जेवढे तक्रारदार होते कोरोनामध्ये ते शेजारच्याकडे दूध मागायचं, कोण काय मागायचं, कोण काय मागायचं. अशा वेळी त्यांना जाणीव झाली की सोसायटी आपण जी काढलेली आहे एकमेकाच्या सुख दुःखासाठी काढलेली आहे, त्यामुळे भांडण्यामध्ये काय अर्थ नाही. आणि म्हणून ह्या सोसायटीमध्ये सगळे लोक गुणागोविंदाने राहिले पाहिजे. आणि मी एक ऑडिटर म्हणून आलोय, माझी जबाबदारी आहे की तुमच्या काही समस्या असतील ते मला सांगा. अनेक लोक आपल्याला काही काही समस्या सांगतात, त्याचं निराकरण आपण चेअरमनला सांगितलं पाहिजे. आणि चेअरमन पण काही काही सोसायटीमध्ये फार जनरली मोठे हे असतात आणि ते सुद्धा याच्यामध्ये मनमानी कारभार करत असतात की काय होत नाही माझ्या माकडं, आणि ऑडिटर पण काय करत नाही, त्याला काय सांगितलं तर तो काय करत नाही आणि तो वर्षानुवर्ष त्या लोकांना छळत असतो. असा जे छळवत असेल, आता आम्ही एका सोसायटीमध्ये मी असं लिहिलं होतं, अक्षरशः ह्या संचालक मंडळाने पूर्ण कारभार केलेला आहे. त्या संचालक मंडळाने अतिशय लाचीरवाणं काम केलेलं आहे. तर काय होतं, तो रिपोर्ट एखाद्या माहितीच्या अधिकाऱ्याला गेल्यानंतर त्याला असं लक्षात येतं की हा एक रिपोर्ट मला हायकोर्टमध्ये उद्या तारीख आहे, त्याच्यात मी लिहिले अतिशय उल्लंघन, पायदळी तुडवले नियम आणि पायदळी तुडवून त्यांनी कारभार केलेला आहे. संस्था एक आमदाराची होती, उद्या पिटिशन आहे. म्हणजे मला हातात लेखणी आहे, अतिशय तुम्ही कठोर पण लिहू शकता आणि अतिशय मवाळ पण लिहू शकता. पण समोरचा माणूस त्या संस्थेमध्ये गेल्यानंतर ते लोक कसे आहेत त्याच्यावरती ते डिपेंड आहे. नाही तर आपण गेलो आपल्या ऑडिटरच्या पोझिशनमध्ये आणि आपण काहीच पाहिलं नाही, तर आपल्यासाठी दुर्दैव. आपण पण आता आपण काय करतो, जास्त संस्था देतो त्या 1-2 पाण्याचा रिपोर्ट क्वालिटी. एक ठिकाणी नवीन मी खात्यात लावले होते, मला किस्सा सांगितला कट अँड पेस्टचा. तो सांगतो कायदा कानून कोर्टने उल्लंघन, आता ते कट अँड पेस्ट करायची सवय आहे. ज्याने मागच्याने केलं असेल कायदा कानून तेच करायचं, तेच पुढे कट अँड पेस्ट करायचं. तो ऑडिटर गेला त्या संस्थेमध्ये, आता चेअरमन नवीनच निवडून आला, त्याला काहीच माहित नाही. याने ते कायदा कानून कोर्टने कट अँड पेस्ट केलं आणि ऑडिट रिपोर्ट दिला. चेअरमनने वाचलं, एवढं कायद्याचे उल्लंघन म्हणजे मला फार मोठी शिक्षा होईल. त्याने फोन केला त्या ऑडिटरला रात्रीचा, अहो साहेब तर कायद्याचं उल्लंघन दिलं, तेवढं काम बदलावं, माझ्यावर खूप शिक्षा होईल मला. आता त्याने काहीच केलं नव्हतं, कट अँड पेस्ट केलं होतं. तो गेला संस्थेमध्ये, साहेब काय घाबरू नका, तुम्हाला काहीच होण्याची जबाबदारी माझी आहे, आणि जे काय घ्यायचं ते घेऊन पण आला. फार मोठं त्याला गेम झाला, फक्त कट अँड पेस्ट म्हणून मिळालं. तो हसून सांगायचा आम्हाला की रात्री 12 वाजता चेअरमनने फोन केला की साहेब तुम्ही तर कायदा कानून पोहोचते 5 दिलं तुम्ही. म्हणजे काही वेळा तर कायद्यामध्ये काय लिहिलंय तेही मला माहित नाही. नियम 23 प्रमाणे मूल्यांकन काढलं नाही, मागचंच आहे. भाग भांडवल शेअर सर्टिफिकेट दिलं नाही, ते मागचंच आहे. निधीची गुंतवणूक केली, मागचंच आहे. बघतच नाही, अरे केली असेल ना गुंतवणूक बाबा एखाद्या वेळेस, कशाला कट अँड पेस्ट करतो. भाग दाखली दिले असतील, बघलं जरा तू दिले तर नाही दिले, उचलला वेळ नाही तेवढा आपल्याला. असिस्टंटला सांगतो मारतो मेमो, ते लवकर पटापट आणि घे त्याची ऑडिट पे जा. अरे पण काही वेळेला आपण सॅम्पल म्हणून तर कायद्याचं खरं उल्लंघन होतं का हे काहीच पाहत नाही. किंवा मागच्या वेळी होतं ना, एक प्रशासक नियुक्त केलं होतं 78 प्रमाणे, त्यांनी लिहिलं 78 प्रमाणे प्रशासक नियुक्त. आता तिथं वाढी होती, कायदा कट अँड पेस्ट केलं त्यांनी. ते म्हणजे अरे बाबा प्रशासक जाऊन 2 वर्ष झाले, काय 78 चालू आहे, ते बदला तरी करणं, विनंती करतो ते बदला. त्यामुळे आपण एक डॉक्टर सारखं काम केलं पाहिजे. पेशंट येतो त्यावेळी तो त्याचं बॉडी लँग्वेजने ओळखते संस्था कशी आहे, आणि मग नखशिकांत मेंदूमध्ये आपला मेंदू इतका कार्यरत पाहिजे ना की आपण नखशिकांत त्या संस्थेमध्ये एकरूप झालं पाहिजे. आणि या संस्थेचं काम करताना हाऊसिंग सोसायटीचे मेमो जास्तीत जास्त चांगले द्या, नवीन कन्सेप्ट त्याच्यामध्ये टाका.
तुम्हाला मगाशी सांगितलं एखाद्या वेळेस असं काय अध्यात्म टाकणार की संस्थेमध्ये भांडणच झाले छान नाही, किंवा तो चोरी करताना चेअरमन पैसे खाणार तो लाजला पाहिजे. आणि याला अध्यात्म टाकलं मी दररोज सकाळी रामाची पूजा करतोय आणि या नियमामध्ये असं लिहिलं तो पैसे मी कसे खाऊ, मी पैसे खायचं सोडून देतो, असं काहीतरी टाका त्याच्यामध्ये. म्हणजे तो जर न ओळखता आली पाहिजे आपल्या त्या संस्थेची, मग अशा रीतीने मेमो आपला फुलला पाहिजे. म्हणजे कधी कधी उज्ज्वल निकम बघा एखाद्या केसमध्ये कोर्टामध्ये असे अध्यात्म सांगतात की ते जज थोडेसे इम्प्रेस होतात. रामायणाचा दाखला देतील, महाभारताचा दाखला देतील आणि मग त्या एखाद्या वेळी अशी फाशीची शिक्षा असेल तर भलतच ते असं उदाहरण देतील. त्यामुळे आपल्याला आपण जो मेमो लिहितो हा पारंपरिक पद्धती, प्रास्ताविक मध्ये माझी प्रत्येक प्रास्ताविक ही वेगळी असते. प्रास्ताविक कट अँड पेस्ट करायची नाही. प्रास्ताविक मध्ये संस्थेचं नेचर बघून प्रास्ताविक थोडी इलॅबोरेट करायची, थोडी वाढवायची, थोडे चांगलेच विचार टाकायचे. आणि या बाबतीमध्ये संस्थेच्या सगळ्या सभासदांना गुणागोविंदाने नांदाव्या अशी चेअरमननी भूमिका बजावणे आवश्यक आहे असं माझं मत आहे. असं टाकलं पाहिजे. ज्यांचे कोणते भांडणं चालू असतील ते वाचतील, अरे चांगले लिहिले, कोणाचे भांडणं चालू असतील तर म्हणत नाही चांगलं ऑडिटने चांगले लिहिले. म्हणजे ऑडिटरने काय लिहावं हे त्याच्या मनावर आहे. 2-3 पानाचा नियम घेऊन आला. आजचे दिवस फार कठीण आहे. भविष्यात कोणत्याही गोष्ट निर्माण होईल तर तुमच्याकडे 81चं सगळं तरतुदी तुम्ही वाचा, सर्क्युलर वाचा.